नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण आज पोटॅटोचे फिंगर रोल कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यात पाणी टाकून घेतले आणि कुकर गॅसवर ठेवला। कुकरचे झाकण लावून घेतले आणि त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। नंतर गॅस बंद करून वाफ काढून आपले बटाटे छानपैकी शिजून तयार झालेले आहेत। आता आपण पोटॅटोचे फिंगर रोल बनवण्यासाठी येथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण येथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलेले आहे, 1 चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी येथे मिरची आणि कोथिंबीर हे बारीक कापून घेतलेले आहे। तुम्ही मिरचीची येथे पेस्ट देखील टाकू शकता। आता आपण जे बटाटे घेतलेले होते ते थोडे थंड झाले आणि त्याचे आता आपण साल काढून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि आपले जे 1 वाटी पाणी होते ते त्या कढईत टाकले आणि त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण जो अर्धी वाटी रवा घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत। तो रवा त्या पाण्यात मिक्स करून त्यावर आपण थोडे झाकण ठेवून घेणार आहोत आणि 5 मिनिटे आपला हा रवा आपण वाफवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे बटाट्याची साल काढून घेतली होती। आता ते बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत। तसेच आपले इथे 5 मिनिटे देखील झालेली आहेत आणि आपल्या रव्याला वाफ देखील छान दिली गेलेली आहे। तर आपण हा जो रवा आहे तो आपण जे मॅश केलेले बटाटे होते त्यात आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यात मीठ टाकून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यात जी हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ते थोडेसे 5 ते 10 मिनिटे असेच बाजूला ठेवायचे आहे। नंतर परत आपण ते मिश्रण हाताला थोडेसे तेल लावायचे आहे आणि परत एकदा ते मळून घेणार आहोत आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून हातावर त्याचे आपण फिंगर रोलसारखे रोल बनवून घ्यायचे आहेत। कोणतेही शेपचे तुम्ही बनवू शकतात। टेढेमेढे आपण जे कुरकुरे खातो त्यासारखे सेम आपल्याला बनवायचे आहेत। मुलांना देखील खायला मजा येते। तर मी येथे हे सर्व फिंगर रोल बनवून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकून घेतलेले आहे। हे माझे तळणचे आधीचेच तेल होते, त्यात मी फ्रेंच फ्राईज बनवलेले होते। तर तेच तेल मी यासाठी वापरणार आहे। तेल आपल्याला आता कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवायची आहे। नंतर आपल्याला एक एक असे फिंगर रोल टाकून घ्यायचे आहेत आणि मिडियम टू लो गॅसमध्येच आपल्याला हे हळूहळू फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडासा वेळ लागतो पण आतूनही छान ते क्रिस्पी होतात। ते लगेच आपल्याला त्याला चमचा लावायचा नाही आहे, नाहीतर आपले जे फिंगर रोल आहेत ते तुटू शकतात। म्हणून आपण थोडेसे फ्राय झाल्यानंतर आपण ते चमच्याने उलट करायचे आहेत। अशा प्रकारे आपण ते ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता ते मी काढून घेतले आणि त्यानंतर पुन्हा जे उरलेले फिंगर रोल्स होते ते मी त्यात टाकून घेतलेले आहेत। आता ते सुद्धा फ्राय करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपले छानपैकी असे फिंगर रोल्स तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, बघा, अगदी घरगुती साहित्यातच आपले हे फिंगर रोल्स बनवून तयार झालेले आहेत। लहान मुलांना रोज रोज डब्याला भाजीपोळी नेऊन ते कंटाळतात, तर त्यांना हप्त्यातून एकदा तरी काहीतरी स्नॅक्स हवे असते। म्हणून माझ्या मुलाचे देखील तसेच आहे, तर मी त्याला प्रत्येक फ्रायडेला काहीतरी स्नॅक्स म्हणून देत असते। तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि त्यांनासुद्धा ही रेसिपी नक्की हे जे पोटॅटोचे फिंगर रोल आहेत ते नक्कीच आवडतील आणि तुमचीसुद्धा रेसिपी कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।